श्रीराम. आज आपण अजून एक सुंदर असा दासबोधातील विषय घेऊया. तो आहे साधक निरूपण समास. दशक 5वा त्यातला हा 9वा समास आहे. हे बघा, साधक साधन शब्द आपण वारंवार ऐकतो, म्हणजे प्रपंच असो किंवा परमार्थ असो, ह्या दोन्ही शब्दांची ऐकून आपल्याला नक्कीच म्हणजे सवय आहे. हा शब्द काही नवीन नाही आहे. पण थोडासा विचार केला तर साधक हा शब्द संस्कृतच्या साधू या शब्दापासून आला आहे, म्हणजे ज्याचा अर्थ असा होतो की पूर्ण करणे, साधन करून एखादी गोष्ट पूर्ण करणे म्हणजे तो साधक. परमार्थ साधताना किंवा असंही याला आपण खूप ब्रॉडली विचार केला तर फक्त परमार्थच कशाला हो, आपल्या प्रपंचात सुद्धा आपण बुद्धीचा वापर करतोच ना. पण स्पेसिफिकली दासबोधात समर्थांनी परमार्थ साधना करताना कसा एक मनुष्य 4 टप्प्यातनं जातो हे सांगितलेलं आहे. कुठले कुठले ते 4 टप्पे? बद्ध, मुमुक्षु, साधक. आणि साधक साधन करत करत टिकत राहिला तर तो सिद्धाच्या अवस्थेला जातो, म्हणजे परफेक्शन लेवलला जातो. ह्या अवस्थेतनं जाताना काय होतं ह्याची आपण एक कल्पना करू. का बुद्धीचा विकास होतो, दिने दिने आपली प्रतिमा उजळत जाते. बद्ध, नंतर मुमुक्षु, नंतर साधक आणि नंतर सिद्ध, अशा ह्या अवस्था आहेत. म्हणजे बद्ध कोण, आता हे थोडंसं आपण बघूया. अजून एक मला क्लिअर करायचं आहे की केवळ परमार्थासाठीच बुद्धी लागते का हो? नाही. आपण प्रपंच करतानाही बुद्धी लागते, परमार्थ करतानाही बुद्धी लागते. पण आपण बुद्धीचा जर व्यवस्थित वापर केला तर आपण काय होतो? ज्ञानी होतो. बुद्धीचा वापर केला नाही तर आपण अज्ञानी राहतो. म्हणजे थोडंसं अभिमानाने सांगावं वाटतं की समर्थांचं संपूर्ण तत्वज्ञान प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही अंगाने जातं बरं का. तिथे रिस्ट्रिक्टेड फक्त परमार्थ वगैरे सांगायचं त्यांचा हेतू नाही आहे, की कुठल्याही संतांनी सांगितलं नाही आहे की तुम्ही प्रपंच सोडा आणि परमार्थाला लागा. हे परफेक्ट बॅलन्स इथे पाहिजे म्हणून समर्थच म्हटलेले आहेत ना, इहलोक परलोकी बुद्धी योगची पाहिजे. बुद्धीचा वापर तुम्ही केला पाहिजे. म्हणजे बुद्धी सर्वांनाच आहे, पण त्याचा उपयोग व वापर फारसा आपण करत नाही. त्यामुळे वापर केला तर ज्ञानी होतो, वापर केला नाही तर अज्ञानीच राहतो, नाही का. हा इथे आपण अर्थ घेऊया. विवेकाच्या सहाय्यानं, म्हणजे बुद्धीला विवेकाची जर जोड लागली तर किती कायापालट होतो बघा. आपण बद्धाचे सिद्धापर्यंत जाऊ शकतो. हे ह्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तो साधन करणारा साधक. त्यामुळे हा खूपच सुंदर समास आहे बघा. म्हणजे आता बद्ध कोण, तर प्रपंचाच्या शिवाय त्याला कशाचाही विचार नसतो, तो बद्ध असतो. आणि कसं होतं पहा, सहजासहजी माणसाची पावलं परमार्थाकडे वळत नाही. मग 4 चटके बसले, अनुभव आला की त्याची उत्सुकता निर्माण होती. म्हणजे कुणाला वैराग्य येऊन होतं, कोण उत्सुकतेपोटी सुद्धा ह्या परमार्थाबद्दल विचार करू लागतो. जेव्हा प्रपंचाचा ध्यास कमी होतो आणि परमार्थाकडे लक्ष जाऊ लागतो. ती बुद्धीची स्थिती कुठली आहे इथे सांगितलेली? ती मुमुक्षाची स्थिती आहे. मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम, असं त्यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीलाच. म्हणजे मागच्या आधी याचा बॅकग्राऊंड का सांगते तर आधी हे सांगत त्यांनी आपल्याला साधकाच्या अवस्थेपर्यंत आणलेलं आहे. पुढे तो साधन करू लागतो, गुरुच्या शोधार्थ लागतो. फॉर्च्युनेटली त्याला सत्संग मिळतं. सद्गुरूंना जेव्हा तो संपूर्ण शरणागत होतो आणि अनन्य भाव हवा, तिथं न अन्य भाव हवा, तेव्हा तो कोण होतो? तो साधक होतो. तिथे एक तानता हवी तुमच्या आचार विचार आणि व्यवहारात, आणि सद्गुरु बोधापर्यंत आचरण केल्याशिवाय तिथे पर्याय नाहीये. असा जो साधन करत टिकून राहतो, त्या साधन मार्गावर साधक बनून गुरुला संपूर्ण शरणागत जाऊन आचरणाला महत्त्व देऊन जो व्यवहारात वागायला लागतो आणि एक दिवस गुरुकृपेने जेव्हा त्याला आत्म साक्षात्कार होतो तेव्हा तो सिद्ध होतो. आता थोडक्यात मी एक म्हणजे आपल्या मनाची तयारी हवी की हा समासाच्या आधी आपल्याला काय काय जाणून घेतलं पाहिजे. हे बघा, हा माणसाला आधी चटके बसो न बसो उत्सुकता तर असती परमार्थ म्हणजे काय आहे. त्यामुळे जेव्हा आपण शास्त्र म्हणजे आपल्यातले पूर्वंपार चालत आलेले ग्रंथांचं वाचन करतो, त्याचं अध्ययन करतो, अध्यापन करतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या अवस्थेला शास्त्र प्रचिती म्हटलेली आहे. मग शास्त्र प्रचिती झाली, ग्रंथात सांगितलेलं आचरण करून थोडीशी अनुभूती यायला लागल्यावर अजून आपली उत्कंठा वाढते आणि आपण सत्संगाच्या शोधात लागतो. सत्संग म्हणजे काय? सत्य मार्गावर चालणाऱ्या माणसांचा संघ, सज्जनांचा संघ. बोले तैसाची चाले त्याची वंदावी पाऊले, अशी माणसं. मग ते कसे वागतात त्यांचं निरीक्षण परीक्षण केल्यावर आपण तसं आचरण्याचा प्रयत्न करतो. असं एक दिवस आपल्याला गुरूंचा लाभ होतो. मग सद्गुरू बोधाप्रमाणे आपण जेव्हा वागायला लागतो आणि अरेच्या गुरु बोधाप्रमाणे वागल्यावर खरंच गुरूंनी जे आचरून आपल्याला सांगितलेलं आहे ते सत्य आहे, ही अनुभव सिद्धी आपल्याला व्हायला लागते, तेव्हा त्याला म्हणतात गुरु प्रचिती. पण एक सांगते, सगळ्यात श्रेष्ठ प्रचिती ही आहे ती आत्मप्रचिती आहे. ती आत्मप्रचिती असणं फार म्हणजे
फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण ह्याच्याकडे बघूया. प्रपंच असो, परमार्थ असो, साधन हे केलंच पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला सहज मिळते का हो? त्याच्यामागं तपश्चर्या आहे, त्याच्यामागं श्रम आहेत, सातत्य आहे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने कुठं तर आपण सरेंडर झालं पाहिजे. सरेंडर होऊन जेव्हा आपण त्या प्रयोग करून स्वतःवर आजमावून पाहतो, तेव्हाच आपल्याला त्या गुरुबोधाची सत्यता प्रचितीस येते आणि ती आत्मप्रचिती येण्यापर्यंत चिकाटीने जो साधन करतो तो खरा साधक असतो आणि तोच पुढे काय होतो? गुरुकृपेनं सिद्ध होतो. त्यामुळं जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी, असं त्यांनी सुरुवातीला सांगितले. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक श्रीराम. सलग आता साधक कोणाला म्हणतात असं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. एकूण 62 यात ओव्या आहेत पहा. त्यामुळं हा प्रवास बद्धापासून सुरुवात होतो. म्हणजे प्रापंचिक मन कसं उन्मन होत 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 जाऊन साधक अवस्थेपर्यंत जातं, तेव्हा साधक कुणाला म्हणावा हा प्रश्न सगळ्यांना पडतो ना. त्याचं इथे फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे साधक काय करतो हे बघा. आता सार आहे, आसार आहे. आपला प्रपंच हा द्वैताने भरलेला आहे, ते चांगलं आहे, वाईट आहे. पण जेव्हा तो ह्या साधन मार्गावर सत्संगतीत आणि गुरुकृपेमुळे येतो, तेव्हा तो फक्त सार घेतो आणि आसार टाकतो. म्हणजे काय? अवगुण त्यागून तो संत संग धरतो, संतांना शरण जातो आणि संत काय सांगतात ते त्याचं चिंतन करतो, मनन करतो, त्या उपदेशाप्रमाणे तो चालण्याचा प्रयत्न करतो. आणि मनात शंका येतात पहा, त्या शंकांचं निरसन करत करत तो एक एक पायरीने पुढे जातो. म्हणूनच समर्थ इथे म्हणतात, नाना संदेह निवृत्ती, भावयाधरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती, ऐक्यतेसी आणि श्रीराम, देहबुद्धी विवेके वारी. विवेकाला फार महत्व आहे. विवेक म्हणजे तरी काय? एक पुसटची रेघ आहे हो. सत्य आणि असत्याच्या मध्ये डिफरन्स दाखवणारी ती रेघ आहे, ती फार महत्वाची असते. ती प्रपंच असो, परमार्थ असो. त्यामुळे बुद्धीला विवेकाची जोड असल्यावर माणूस शक्यतो वाम मार्गावर जात नाही. त्यामुळे साधक काय करतो? खरा साधक तो देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी. काय धरायचं त्याला आता कळलंय. त्याला देहभावातनं बाहेर येऊन आत्मभावाकडे स्थिर होण्याचा तो आता प्रयत्न करतो. आणि श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक श्रीराम. हे बघा, साधनेला पर्याय नाही. म्हणजे कसं? आज एक दिवस 1-2 तास ध्यान केला, 4 तास नामस्मरण केलं म्हणजे नाही. तुम्ही भावयुक्त अंतःकरणाने तुमच्या श्रद्धास्थानावर पक्की श्रद्धा ठेवून सातत्याने ते साधन केलं पाहिजे, तरच तुम्ही तो खरा साधक आहात. मग असं केल्याने काय होतं? तोडून द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक श्रीराम. अद्वैत सारणं म्हणजे काय? शंका आपल्या सोडवत जाणं आणि ब्रह्म एकच आहे, ते सत्य आहे, ते सर्वात भरलेलं आहे, आत्मवत सर्व भूतेषु अशी त्याची मनस्थिती होण्याचा हा प्रवास आहे. त्यामुळं खरं सांगते, बोलण्या इतकं हे सोपं नाहीये, कारण तिथं चिकाटी पाहिजे, साधन पाहिजे. आपण ना आपल्या देहबुद्धीला फार चिकटलेलो असतो, नको त्या गोष्टींचा अहंकार असतो, अभिमान असतो आणि विकार महाभयंकर ते कधी येऊन आपल्यावर अटॅक करतील. आपल्याला वाटतं रे वा, मी ह्याच्यावर विजय मिळवलेला आहे कामावर, क्रोधावर. पण एखादा विकार जरी उफाळून आला तर सगळ्या गोष्टींवर पाणी टाकल्यासारखं होतंय. त्यामुळे सतत सावधान राहून आपण साधन करत राहावं, यासाठी साधकाची इथे लक्षणं त्याने सांगितलेली आहेत. तर पुढे समर्थ इथे काय म्हणतात? तो अवगुण त्यागुण म्हणजे सार घेतो, आसार टाकतो आणि संतांची संगत धरतो, देहबुद्धी विवेकानं बाजूला सारतो, आत्मज्ञान घट्ट धरतो. तो साधक कसा असतो? तो आत्मज्ञान घट्ट धरतो. मी ब्रह्म हे तो जाणतो व समाधीत जातो. म्हणजे समाधीत जातो म्हणजे काय? सगळ्यांच्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. ती स्थिती साधकात, खऱ्या साधकात असती, हे इथे समर्थांनी सांगितलेलं आहे. अध्यात्मात सांगितलेली उत्तम लक्षणे जे आहेत ना, ते सगळे तो अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्नाला पर्याय नाही. रोज आजमावून पाहतो, तसं चालून पाहतो. तो वाईट कर्मांपासून तो चांगल्या कर्मांकडे जाण्याचा प्रयत्न करतो. बद्ध मनुष्य असताना आपण काय करत असतो? अवगुण, स्वार्थ, अहंकार आणि देहबुद्धीने आपण भरून गेलेलो असतो. त्यामुळं ह्या गुरफटलेल्या मनाला, वासनेत गुरफटलेल्या मनाला हळूहळू उन्मन करत आता आपल्याला सगळे उत्तम गुण आत अंगीकारत गुरुबोधाप्रमाणे वागत पुढे जात उत्तम साधक कसं करावं, ह्या आपल्या समासातनं आपण खूप शिकतो. म्हणजे जेव्हा बद्ध संसारिक फटके खातो ना, तेव्हा खूप सहन करून तो सत्संगाचा शोध घेतो आणि सत्संगाच्या शोधार्थ लागतो. सत्संग मिळाला की संतांनी त्याला आपला म्हटला पाहिजे, तसं त्याचं आचरण शुद्ध व्हायला पाहिजे. तो निरीक्षण करतो, परीक्षण करतो, चिंतन करतो, मनन करतो आणि गुरुबोधाप्रमाणे आचरण करायला लागतो. जेव्हा गुरु त्याला आपलंसं करतात, तेव्हा त्याची सद्बुद्धी जागृत होते आणि तो त्या दिशेनं वाटचाल करू लागतो. स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास टाकण्याचा तो प्रयत्न करतो. स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरीला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणतो मुमुक्षु श्रीराम. म्हणजे मुमुक्षुची याची सुरुवात कुठून होती? स्वार्थ सांडून परमार्थाकडे जाण्याची त्याची तयारी मुमुक्षी या पायरीपासून होती. इथून पुढे बद्ध मुमुक्षु ही
वाटचाल सुरू होते आणि मुमुक्षूनंतर साधकाची वाटचाल सुरू होते. त्याला गुरुप्रचिती होणं फार महत्वाचं आहे. जेव्हा साधक गुरुबोध आत भरून बुद्धिनिष्ठ विचारानं तपासून बघितलं पाहिजे. विवेकानंदाने रामकृष्णांच्या इतक्या परीक्षा घेतल्या, पण जेव्हा त्यांना पटलं तेव्हा अतिशय श्रद्धेने त्यांनी त्यांच्या बोधाप्रमाणे आचरण केलं. त्यामुळे नाना संदेहांची निवृत्ती करत करत साधक पुढे जायला लागतो. पुढे त्याला जाणवतं की बाहेरचं जग कसं आहे. आपण जे दिसतं ते छान दिसतं त्याच्या पाठी फार लागतो बघा. त्यामुळे त्या दृश्यात अडकलेला जगाची त्याला किळस असा शब्द योग्य नाहीये, त्याला त्याच्याबद्दल वैराग्य निर्माण होतं. अरे हे दिसतं हे एवढंच नाहीये, ह्याच्या पलीकडं काहीतरी आहे. तो आत्मानंद शोधण्याचा साधक प्रयत्न करतो. आणि आजूबाजूचं वातावरण असं जरी असलं, जेव्हा तो चिकाटीने साधन करून एक उत्तम साधक होण्याचा प्रयत्न करत असतो, तो खूप दृढतेनं त्या साधन मार्गावर टिकतो आणि प्रयासानं आत्मसाक्षात्कार करून घेण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे हे बघा, एक लेवलला त्या बुद्धीचा पण त्याग करावा लागतो. म्हणजे मनाला सुद्धा तिथे मावळावं लागतं. म्हणूनच तिथे समर्थ म्हणतात, जेथे मनची मावळे तेथे तर्कची पांगुळे, त्याची अनुभवा आणि बळे या नाव साधक. तो अनुभव घेत जातो. म्हणजे एका लेवलला तुमचं मनही तिथे मरून जायला पाहिजे. फक्त तिथे आत्मानंद स्थिती जे तुमच्या सद्गुरूंनी अनुभवली आहे, सगळ्या संत सज्जनांनी सांगितलेली आहे, ती साधक त्याची चव चाखण्याचा प्रयत्न करतो. आत्मानात्म विवेक जाणून तो मिथ्या प्रपंचाच्या सुखदुःखातून सुटका करून घेतो. आणि पुढे काय करतो, आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैलपार या नाव साधकची श्रीराम. विवेकाने काय करतो साधक, तो देहबुद्धी सारतो व आत्मबुद्धी आत्मसात करतो. आत्मबुद्धी आत्मसात करणं म्हणजे काय, आपल्याला खूप हव्यास असतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पण एक लेवल अशी येतीच प्रत्येकाच्या आयुष्यात, तेव्हा ते आपण सगळं उपभोगतो. तेव्हा हवाचा हाव जेव्हा कमी होतो, जेव्हा आपण चिंतन करायला लागतो, अरे हे एवढंच नाहीये, चिरंतन समाधान आणि आत्मानंद काहीतरी वेगळा आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं, विवेकानं त्या मनाला बांध घालून, कोणी नामाची कास धरतं, कोणी ध्यानाची कास धरतं, अनेक पर्याय आहेत, पण एक घट्ट मार्ग धरून साधक साधन करून त्या आत्मस्वरूपाला, म्हणजे फक्त देहबुद्धी, मी देह आहे, तर देहाला कसा सुखी ठेवीन, म्हणजे या पंचेंद्रिया न अडकता तो आतमध्ये असलेल्या त्या ज्ञानरूपी प्रकाशात, त्या आतल्या आवाजाला, ज्याला आपण वासनेने असं कोंडून टाकलेलं आहे, त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. तो विवेकाची कास धरून बोधाप्रमाणे आचरण करून तो करायला लागतो. हे बाकी खरंय बघा. म्हणून देहबुद्धी काय करतो, तो विवेकाने वारतो. म्हणजे कसं, मन मावळलं म्हणजे काय, ह्या वासना नष्ट होत जाणं. फार चिवट असतात तो वासना, हे बघा. पण एकदा श्रद्धा ठेवली तर अवघड काही नाहीये, कारण सगळे डाग एकसारखे नसतात. आता भांडी साधी घासताना बघा ना, काही जळकी असतात, त्यांना आपण भिजत घालतो की नाही, काही झटकन नुसतं घासणी फिरवली की स्वच्छ होतात, त्यांच्यात मळ कमी असतो. किती जन्मांचा मळ घेऊन आपण आलेलो असतो कोण जाणे. काही विकार लवकर जातात, काही विकार जाण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. पण चिकाटीनं, श्रद्धेनं, सातत्यानं आपण जर साधक या सांगितलेल्या साधकासारखं प्रयत्न करत राहिलं तर खरोखर गुरु करुणामयी आहेत, ते आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याला आत्मबुद्धीपर्यंत नेतातच. ही साधकाची लक्षणं पाहताना खरंच मनाला वाटून गेलं की हे खरंच सोपं काम नाहीये, कारण आपल्या देहावर आपल्याला खूप प्रेम असतं आणि देहप्रीतीमुळे अहंकार निर्माण होतो आणि आपण काय झालेलो असतो, केंद्रित झालेलो असतो, विकारग्रस्त झालेलो असतो आणि आपल्यात भोग वासना प्रबळ झालेली असती. त्यामुळे इथं साधकाला एक योद्धाप्रमाणे लढायला लागतं. तेही फार छान सांगितलंय बघा समर्थाने. ते काय म्हणतात, मोहासी मध्येची तोडिले, दुःखासी दुधडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे. का हे सगळं करावं लागणार आहे, कारण आपल्याला अखंड त्या स्वरूपस्थितीत राहायचं आहे. दयाचा अखंड स्वरूपस्थिती, नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. निस्संदेह निर्भय जर आपल्याला व्हायचं असेल तर योद्धाप्रमाणे विकारांवर विवेकाच्या खड्गानं वार केलं पाहिजे. म्हणजे सातत्यानं न कंटाळता साधन जे आपण फक्त धरलाय गुरुबोधाप्रमाणे आचरण करत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आळस कामाचे नाही. आळस महाशत्रू आहे. साधकाच्या अंगी आळस नसता कामा आहे. त्यामुळे निद्रा सांडूनी चेईरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला, साधक स्वरूपी श्रीराम. ऐसी अंतस्थिती मांडली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागिली या नाव साधक श्रीराम. हे बघा, स्वप्नात बघतो ते सगळं खरं असतं का, नाही. जेव्हा हे बाह्य जगत मिथ्या आहे हे त्याला समजायला लागतं, तेव्हा स्वप्नातनं खाडकन जागवतो. स्वप्नात कुणीतरी आपल्याला धरून मारलाय म्हटल्यावर आपण घामे घेऊन जागवून बघतो, दारायच्या नाही, मी आरामात माझ्या गादीवर झोपलोय, ही जी संवेदना होती. तसं साधन करता करता गुरुबोधाप्रमाणे एक एक अनुभव घेत गेल्यावर तो स्वप्नात वास्तवात आल्यासारखं खाडकन जागा होतो आणि अजून घट्ट साधन करायला लागतो. म्हणून त्याला युद्धाचाच प्रसंग, योद्धाचं नाव दिलंय बघा. अखंड स्वस्वरूप स्थितीत राहणं इतकं सोपं नाहीये. त्याच्यासाठी तो काय करतो,
तिरस्कार तो चिरडीला, द्वेष खिरडून संहिला, विषाद अविषादे घातला पायातळी श्रीराम. म्हणजे तुकोबा महाराज एका ठिकाणी म्हणतात, किती स्तुत्य आहे बघा, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, मी जिंकलो, मला येतं. असं साधकांनी म्हटलं की संपलं, त्याची प्रगतीच होत नाही, तो पुन्हा त्या बद्ध अवस्थेत अडकण्याकडे उलटा फिरायला लागतो. त्यामुळे अखंड स्वरूपस्थिती त्याला जर हवी असेल तर त्याला तिथं चिकटून राहणं फार म्हणजे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आता ह्याच्या हळूहळू साधक कुठल्या अवस्थेला जातो, स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्न प्रतिष्ठेले श्रीराम. प्रयत्नाला पर्याय नाहीये. पूर्ण प्रयत्न त्याचा असा असेल की तो आतमध्ये असलेला आत्माराम काय सांगतोय, मला काय बोलतोय, कसं वाग म्हणतोय, गुरु काय सांगतात ते कसे वागलेत आणि मी कसं वागलं पाहिजे. त्याच्या म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगू का, आपण जर मनात हा भाव ठेवला की अरे मी जी ही क्रिया करतेय ती कृष्णार्पण बुद्धीने करते आणि माझे गुरु मला पाहतायत बरं का, ही भावना असल्यावर आपण किती सुंदर ती क्रिया करतो ना. आता साधा रोजचा स्वयंपाक आणि कोण आपल्या घरी येणार असताना केलेला स्वयंपाक आपण घर झाडलोट करतो, नीट चांगलं दिसावं असा प्रयत्न करतो. तसं प्रत्येक क्रिया आपण करत गेलो की तो उत्तम साधक असतो. हो, म्हणून सावध राहणं गरजेचं आहे, कारण विकार कधी उफाळून येतील आणि आपला घात करतील याचा नेम नाहीये. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्य विवेक, संग त्यागुनी एक, सत्संग धरी श्रीराम. सत्संगलीला फार महत्व आहे. तो सदैव सत्संगतीतच राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काय करतो, विसरला आळसाचा आळस केला, सावध नाही दुश्चित्त झाला, दुश्चित्तपणाचे श्रीराम. आणि आळसाचा त्याग करतो, योद्ध्याप्रमाणे विकारांची तो रोज रडतो, पण न हातात उभं राहतो. असा जर तो साधन करत राहिला तर निश्चित तो एक उत्तम सिद्धावस्था प्राप्त करतो आणि तो जो आत्मानंद आहे त्या दिशेने तो अनुभवण्याच्या दिशेने तो जायला लागतो. फारच सुंदर समास आहे. बोलण्यात खरं काहीच नाही आहे, आचरणात खूप आहे. त्यामुळे साधन कसं करावं आणि साधक कुणाला म्हणतात हे समजून घेऊन आपण ह्या दासबोधातला जो बोध घेतोय तो प्रत्यक्षात त्याचं चिंतन मनन करून आचरून आपण पण त्या परिपूर्णतेच्या जवळ जाण्याचा का प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आपण जरूर प्रयत्न करून पाहूया. हा दासबोधातील बोध फार अनुभव आहे. तुम्ही नक्की माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बोध सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर व्हिडिओजना शेअर करा. पुन्हा एक सुंदर विषय घेऊन तुमच्या समोर येते. जय जय रघुवीर समर्थ.